नमस्कार, मी सिद्धी पाकसिद्धी आणि ATC चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. आज आपण बनवूया मुळ्याची पालेभाजी. प्रथम भाजी स्वच्छ निवडून घेऊन ती 3-4 वेळा धुवून घ्यायची आहे. ही भाजी शक्यतो कुणाला आवडत नाही, परंतु सगळ्यांना आवडेल अशी बनवूया. आता आपण ही भाजी बारीक चिरून घेऊया. त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून ती थोडीशी मळून घेऊया. मीठ टाकून मळल्यामुळे भाजीला पाणी सुटते. ते पाणी काढून टाकल्यामुळे भाजी सुटसुटीत होते आणि भाजीला उग्र वासही येत नाही आणि सर्वजण आवडीने खाऊ शकतात. भाजी मळून झाली आहे. आता आपण ती भाजी पिळून घेऊया. हे असे भरपूर पाणी सुटते, ते पाणी काढून टाकायचे आहे. हे भाजीतले पाणी अगोदर काढले नाही तर नंतर आपण शिजवताना मीठ टाकल्यावर भाजीला आपोआपच पाणी सुटते. ते पाणी आपण त्यामध्ये आटवून घेतो, त्यामुळे भाजी सुटसुटीत होत नाही आणि भाजीला थोडासा उग्र वास येतो. भाजी बनवण्यासाठी लागणारे हे साहित्य आहे: 2 बारीक चिरलेले कांदे, 4 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 वाटी खवलेले ओले खोबरे, चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, 5-6 सोलून ठेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या. आता आपण मध्यम गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये थोडंसं तेल ओतून घेऊया. तेल गरम झालं आहे. प्रथम आपण त्यामध्ये ठेचलेला लसूण टाकूया. लसूण 1-2 वेळा परतून झाल्यावर लगेच आपण हिरवी मिरची टाकूया. हिरवी मिरची 1-2 वेळा परतून झाल्यावर आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया. कांदा आपला 4-5 वेळा परतून झाला आहे. आता आपण त्यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेऊया. आता आपण हे सर्व साहित्य एकत्र मिसळून घेऊया. त्यानंतर 2-3 वेळा ते साहित्य व्यवस्थित परतून घेऊया. यानंतर त्यामध्ये मुळ्याची भाजी टाकूया. ती व्यवस्थित मिसळून घेऊया. भाजी आणि सर्व साहित्य व्यवस्थित मिसळून झाले आहे. ते आता आपण 5-6 वेळा परतून घेऊया. चवीनुसार मीठ टाकूया आणि तेही मिसळून घेऊया. मीठ मिसळून झाले आहे. आता आपण 5 मिनिटांसाठी झाकण ठेवूया. 5 मिनिटांनंतर झाकण काढून भाजी पुन्हा परतून घेऊया. बघा, मीठ टाकूनही भाजीला पाणी जास्त सुटले नाही, कारण आपण भाजीतले पाणी अगोदरच काढून टाकले होते. आता आपण शेवटी त्यामध्ये खवलेले ओले खोबरे टाकूया. तेही व्यवस्थित मिसळून घेऊया. कधीही न खाणारे पण खातील अशा प्रकारे आपली सर्वांना आवडेल अशी सुटसुटीत सुकी मुळ्याच्या पानांची भाजी तयार झाली आहे. तुम्ही करून पहा. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.